लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वेरूळ येथील नाथ आश्रमात रामनवमी उत्साहात साजरी. संगीतमय नवनाथ कथेच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण संपन्न. बातमी खुलताबाद येथून. आज दिनांक 26 मार्च वेरूळ येथील नाथ आश्रमात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. याचवेळी संत महंतांच्या उपस्थितीत भव्य संगीतमय नवनाथ कथेच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहणही संपन्न झाले. नाथ आश्रमाच्या मठाधिपती सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत संगीतमय नवनाथ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी रामनवमी निमित्त विशेष कार्यक्रम पार पडून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सद्गुरू अक्काताई महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रभू श्रीरामचंद्राच्या आदर्शांचे प्रत्येकाने अनुकरण करावे, शांतता, संयम आणि मर्यादा पाळून जीवन जगावे, देव, देश आणि धर्म यांची सेवा करावी, प्रामाणिकपणा व कष्ट यांच्या बळावर जीवन मंगलमय होऊन प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद लाभतो. या कार्यक्रमास टाका आश्रमाचे प्रमुख श्री विद्या वामदेव तीर्थ स्वामी, अभियंता अतुल चव्हाण पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रकाश वाकळे, सुखदेव ठेंगडे तसेच वेरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह आदी मान्यवर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. तसेच संगीतमय नवनाथ कथेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा असे आवाहन नाथ आश्रमाच्या वतीने सद्गुरू अक्काताई महाराज यांनी केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.